अंमळनेर तालुक्यातील लोण तांडा येथे 11 मार्च 2025 रोजी शेतकरी पोलीस पाटील अनिल महारू राठोड यांच्या शेतामध्ये गट क्रमांक 146 अ ब 2 मध्ये इलेक्ट्रिक तारांच्या झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे शेतातील काढणीला आलेला गहू पीक पूर्णपणे जळून नुकसान झाल्याची घटना। यांच्या शेतातील कापणीला आलेला गहू पीक इलेक्ट्रिक तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली, त्यात संपूर्ण गहू पीक पूर्णपणे जळून खाक झाले। 3 एकर क्षेत्रात असलेला गहू आगीत भस्मसात झालाय, यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडलाय। अनिल राठोड यांनी अंमळनेर येथील अग्निशामक दलास कळविताच घटनास्थळी बंब येईपर्यंत संपूर्ण गहू पीक पूर्णपणे जळून खाक झाले होते। जवळपास असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी जळणाऱ्या गहू पिकाला आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र गहू संपूर्ण जळून खाक झालाय। आगीचा तांडव जास्त प्रमाणात असल्याने ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला होता। अग्निशामक दल आणि पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। कमीत कमी 1 तासाच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे शेजारी असलेल्या काही पिकांचे नुकसान टळले। शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तलाठी व तहसीलदार यांनी पंचनामा करून घ्यावा व शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र राठोड। मी अनिल महारू राठोड, राहणार लोण चारम तांडा। आमच्या इथं आमच्या शेतीचे शॉर्ट सर्किटमुळे आमच्या गहूची नुकसान झालेली आहे। कमीत कमी माझ्या काकाच्या आणि आमचं मिळून 3 एकर पूर्ण राख झाला आहे आणि आमच्या चाराची पण नुकसान झाली आहे। चारा ज्वारीचा चारा कमीत कमी 40,000चा चारा आणि ठिबकचं सगळं बंडलचे बंडल आणि टाकलेलं ते पाईपलाईन वगैरे सगळी जळालेली आहे। आमच्या बाजूला लोणचारम गावाचे बाप्पू आसाराम यांचं सुद्धा नुकसान झालेली आहे चाराची। काल घटनास्थळी येऊन MSC बोर्डवाले येऊन पंचनामा करून गेले। अग्निशमकची गाडी पण आली होती, पण घटनास्थळी पण सगळं जळून खाक झाले तेव्हा ते आले। तरी आज आमची उपास मरण्याची पाळी आलेली आहे। ते शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी ही विनंती।